परापरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणिवरा उता तुता हि धरा दातारा करुणाधरा गुरुमती द्या देवी भो गुरुजया भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद दंडवत हो। विचार प्रकरण वचन संबंध 18 118 अयोग्या ते योग्य करती योग्याशी परमेश्वर ज्ञान देती। तर काय वर पडल्यानुसार ज्ञान देतात काय? कौना कौनी वेशन कौना कौनी वेशन येत जीव धरजेती हेची वेशन। कौन म्हणजे जीव तयासी कौन वेशन म्हणजे सप्त वेशन। कौन म्हणजे देवता तयासे कौन वेशन म्हणजे निर्य भोगवायचे वेशन। सदोदित नरक भोगवण्याचे देवतांना वेशन आहे, जीवांना सप्त वेशन आहे। येथ म्हणजे आमच्या गोसाव्याच्या ठाई जीव उद्धरिजती हेची वेशन फक्त जीव उद्धरण्याचेच वेशन आहे। अथवा अयोग्याचे योग्य करती योग्यास परमेश्वर ज्ञान देते। तर ज्ञान देणारे अवतार समोर सारखेच, तरी ज्ञान देणारे अवतार समोर सारखेच कौना कौनी वेशन कौना कौनी वेशन येत जीव उद्धरिजती हेची वेशन। कौना कौनी वेशन कौना कौनी वेशन कुणी अवतारला कोणते वेशन, कुणी अवतारला कोणते वेशन। येथ म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीला बाणा करवी उत्तटने करण्याचे वेशन। कुणी अवतारला कोणते वेशन, कुणी अवतारला कोणते वेशन। येथ म्हणजे श्रीकृष्ण भगवंताच्या ठिकाणी बाणा करवी जीवांना त्या ध्यातून मुक्त करणे आणि मुक्त करणे त्याला हेच वेशन श्रीकृष्ण महाराजाला। आणि श्री दत्तात्रेय प्रभूला पारदेव करावयाचे वेशन। दत्तात्रेय प्रभू नेहमी त्यांना वेशन होतं पारदेव करणे, जीवांना त्या देहातून मुक्त करणे आणि सुख फळाला पाठवणे। कारण ते जीव दुःख भोगत आहेत ना, मनुष्य देह म्हणजे ते सगळं पारत मनुष्य देहा खाली जीवाची करतात, तर ते दुःख भोगणारे दुःखी जीव आहेत, त्या दुःखातून त्याला मुक्त करणे। आणि द्वारावती कारांना आवर द्यावयाचे वेसन। द्वारावती कार से चांगलं रावला आवर विद्या। आवर म्हणजे चैतन्य मायेच्या खालील सकळ देवतांची विद्या। डोक्यावर काय ठेवायचे? सूप ठेवायचे, खरडने एक रट्टा दिला की त्याला विद्येचा संचार होत आहे। अशा प्रकारे श्री चक्रपाणी महाराजाला जो कोणी आला साधक त्याला आवडते देत आहे। रोजचे किती जीवाला आवडते देत ते 52 पुरुषांना। रोज 52 पुरुषांना आवडी विद्येचे दाखवतो करतो ते। आवडी विद्या म्हणजे विद्या मार्ग नाही, विद्या मार्ग देवतांची विद्या। त्याच्यापासून चैतन्य मायेपासून ते खाली यक्षिणीपर्यंत कर्म म्हणजे यक्षिणीपर्यंत कर्मीची देवता। आणि त्याच्यात सर्वात लहान देवता कोणती? यक्षिणी। आणि श्री प्रभूला पर द्यावयाचे वेशन। श्री प्रभू म्हणजे गोविंद प्रभू बाबांना काय अविद्या छेद करून, पर म्हणजे अविद्या छेद करून मुक्त करायचे वेशन। पर विद्या म्हणजे जेव्हा परमेश्वर चैतन्य पण परमेश्वराचे ज्ञान देण्याचे वेशन परत दातृत्व करायचे। आणि चक्रपाणी महाराज आवर दातृत्व करायचे। आवर दृश्य अवतार होते आणि श्री गोविंद प्रभू बाबा परदृश्य अवतार होते। पाचही अवताराचे व्यसन सांगितले। पाचही अवताराचे पाचव्या अवताराचे व्यसन श्रीकृष्ण अविद्या छेद करून बंधन रोज जीवांचे अविद्या छेद करायचे ना। येथं म्हणजे आमच्या गोसाव्याच्या ठाई
जीव उद्धरती हेची वेशन येत म्हणजे आमचे श्री चांगदेव राऊळ श्री चक्र प्रभू अवताराच्या ठिकाणी जीव उद्धरण्याचे हेच वेशन. म्हणजे जीव उद्धारायचे व्यसन आहे. कवन म्हणजे जीव, तयाशी कवन व्यसन म्हणजे सप्त व्यसन. सगळ्या जीवाला कोणते व्यसन येतात? सगळे जीव जे काढले पृथ्वीवरचे म्हणजे मनुष्य वेश झाली त्या जीवांना सप्त व्यसन येतात. दूत मध्ये दुतांचे मध्यांचे पिस्तांचे विषा पापाद चौरम परद्वार सेवा पिता आणि सप्त व्यसनां ते थोरा ते घोरे नरके पहिले. हे सप्त व्यसनामध्ये सगळं जग बुडलेलं आहे. जीवाला व्यसन जायचे. पण कवन म्हणजे देवता. देवतांना कोणते व्यसन आहे? तयासी कवन व्यसने म्हणजे देवतांना एकच व्यसन आहे. काय? जीवांना निर्य भोगवण्याचे व्यसन म्हणजे दुःख भोगवण्याचे व्यसन. बरोबर. जीवाला सदा देवतांना दुःख भोगवून आनंद वाटतो. जेवढं जेवढं जीवाला दुःख देता येईल तेवढा आनंद वाटतो. खेळ आहे त्यांचा मांजराचा उंदराचा खेळण्यासारखा. त्यांना सुख देताना आनंद नाही वाटत. दुःख देताना जीवाला दुःख देताना मौज वाटत. मौज वाटतं. त्यांचं व्यसनच आहे. येथ म्हणजे ईश्वराच्या ठाई आमचे गोसावी म्हणजे आमचे गोसावी. जीव उद्धरजती हेची वेशन म्हणजे आमच्या गोसाव्यांच्या ठाई येन केलं प्रकारे अयोग्य ते करून जीवांना योग्य करायचं आणि त्या जीवाचा उद्धार करायचे. जीव उद्धरजती हेची वेशन जीवांचा उद्धार करणे म्हणजे त्याला ज्ञाना प्रेमाला अर्ह करणे. उद्धार म्हणजे काय नेमकं? ज्ञान प्रेम देऊन त्याला योग्य करणे. प्रेम मिळालं ज्ञान मिळालं तर देऊन तर देऊन त्या या 84 मुक्त होणार. म्हणजे जीव उद्धरण्याचे व्यसन. तर दोन्ही व्यसन सारखेच मग आता व्यसन दोन्ही व्यसन म्हणजे जीवाला व्यसन आहे आणि परमेश्वराला व्यसन दोन्ही साध्य झाले का मग? नाही. व्यसन ते दोष म्हणजे जीव देवतेचे व्यसन ते दोष रूपी आहेत. का? ते निर्य भोगवावयाचे व्यसन साधन आहे. आणि ईश्वराचे व्यसन गुणरूपी आहे. का? ते चिरायू अनुभूतीचे साधन आहे. चिरंतन आनंद अनुभव देणारे साधन आहे. ज्ञान प्रेमाई जातो तो कधी. व्यसनाचे काय लक्षण? अनुभवती न मंदे. अनुभविता म्हणजे तिन्ही तापाचे प्रस्तावे पावले असता नसंदे म्हणजे सांडल्या जात नाही. आणि येथ म्हणजे जीवाच्या ठिकाणी तिन्ही दोषाचे प्रस्तावे पावले असता त्याला तरी एवढं दुःख भोगतात तर ते सांडलं जात नाही त्यांच्या जीवाकडून. सोडून द्या अनुसरा म्हणजे कुठं अनुसरतात ते असे भोगलेले जातात. आणि येथ म्हणजे स्वामी म्हणतात आमच्या ठिकाणी जीव धरी जती हेची व्यसन. तर येतं तर कोठे मग आता स्पष्ट सांगतात. येतं म्हणजे ईश्वराभिप्राय. आता येतं म्हणजे आम्हीच नाही, आमचे ईश्वर अवतार जे आमचे अवतार आहेत जीव उद्धाराचे. येतं म्हणजे ईश्वराभिप्राय म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी सर्व अवतारी जीव उद्धारावयाचे व्यसन सारखेच. शंका करतात मग सर्व अवताराच्या ठिकाणी जीव उद्धारावयाचे व्यसन सारखेच आहे का? मग दुसरे आमचा ठाई महत्वपैकीची कृपा. दुसरे म्हणजे येतं दुसऱ्या पदाचे व्याख्यान करता सांगतात आमचा ठाई म्हणजे आमच्या गोसाव्याच्या ठाई महत्वपैकीची कृपा म्हणजे अविद्या छेद करून प्राप्ती करावयाची कृपा. अविद्या छेद करून प्राप्ती करावयाची हे विशेष. दया मया कृपा आणि करुणा ही कृपाचा जन्म जास्त आमच्या स्वामी ठिकाणी कारण व्यसन असल्यामुळं. आमच्या ठाई महत्वपैकीची कृपा का म्हणून शंका करतात. आमच्या ठिकाणी महत्वपैकीची कृपा का म्हणून? येरी अवतारी का नाही म्हणजे तसे अनेक अवताराच्या ठिकाणी
येरी अवतारी तैसे अनेक अवतार नव्हती, म्हणजे आमच्या गोसाव्यासारखे येर अवतार नव्हती. म्हणजे अवतार आहेत परमेश्वराचे, पण जसं तसं जीव धरण्याची तळमळ व्यसन आमच्याच गोसाव्यांना आहे, इतर अवतारांना एवढी नाही. कशा असतो कशा असतो इतर अवताराला जीव धरण्याचे व्यसन नाही, तेवढं तळमळ नाही. कशा असतो? द्वापारी अनेक व्यसने, म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीला अनेक व्यसने होते. आम्हा अनेक कौनी नाही, अनेक व्यसन म्हणजे बाणाकडे उतरणे करणे, राज्य करणे, अनेक व्यसन होते श्रीकृष्ण महाराजांना, अनेक व्यसन होते. आणि आम्हा अनेक कौनी नाही, म्हणजे आमच्या गोसाव्याला अनेक व्यसनच नाही, जीव उद्धरावयाचेच एकमेव व्यसन आहे, दुसरं कोणतं नाही. अथवा दुसरा अर्थ सांगतो पुन्हा, आमच्या गोसाव्याच्या ठिकाणी गोसाव्यांना अनेक व्यसन असून जीव उद्धरावयाचे व्यसन असेल, दुसरे व्यसन असेल, जीव उद्धराचे व्यसन तर आहे, दुसरे आणखी व्यसन असतील. आम्हा अनेक कौनी नाही, म्हणजे आमच्या गोसाव्यांना अनेक व्यसन नाही, जीव उद्धरावयाच्या वेगळे कौनीच व्यसन नाही. रात्रंदिवस तळमळ, जीवाचा उद्धार कसं हो, आयुष्याला योग्य करण्याची तळमळ. त्या व्यसनाला कोणी प्रतिबंध करू म्हणतो होईल, मग कोणी म्हणलं देवाच्या व्यसनाचा बदलून टाकू, एखाद्या भक्तानं म्हणलं तर होईल. व्यक्ती अव्यक्ताचा उल्लेख मोडला संहाराचा, व्यक्त अव्यक्त उल्लेख मोडला संहाराचा, म्हणजे सकळ जीवाला ज्ञानपाळी फिरली की अव्यक्त मंताला संहाराचा उल्लेख होतो. अव्यक्त परमेश्वर, तिथून परमेश्वर विभागून आली इथं अनंत सागरातून, तर त्या अव्यक्त परमेश्वरा उल्लेख होतो. आता सगळ्या जीवाला ज्ञान पाळी फिरल्यास आता किती वर्षाने सृष्टी रचना करून आता संहार करूया, त्यांना असा उल्लेख होतो. तो व्यक्त मंता मोडीला, त्यांना झाला उल्लेख संहार करण्याचा पूर्ण अनंत ब्रह्मांडाचा. तो व्यक्तमंत म्हणजे व्यक्तमंत परमेश्वर म्हणजे मूर्तधाऱ्या परमेश्वर, तो त्यांचा त्यांचा तो मोडला, मोडीच काढला. तुमचा जो मनोधर्म आहे उल्लेख मोडीच काढला. काय म्हणतात? का पा आपुले या व्यसना लागी, कारण यांना व्यसन जीव उद्धरण्याचे आहे. ते काय म्हणतात? जीव उद्धरण्याच्या व्यसना लागी, म्हणजे कशामुळे मोडला? उल्लेख त्यांचा मोडला. अव्यक्तमंत परमेश्वरात साधी गोष्ट नाही, हे व्यक्तमंत परमेश्वर त्यांचा उल्लेख मोडीच काढला. कशामुळं? व्यक्तमंत म्हणतात, काय म्हणजे व्यक्तमंत परमेश्वर अव्यक्त मंताला दोहा संवाद होता. परमेश्वर पाहता संवाद सुरू होता. व्यक्त आणि अव्यक्त, निराकार आणि साकार. हे व्यक्त स्वरूप परमेश्वर त्या अव्यक्त स्वरूपाला संवाद करतात. काय म्हणतात? व्यक्तमंत म्हणतात, अजून आमचे अप्रोक्षी ज्ञानी ये, सामान्य ज्ञानी ये प्राप्तीला जावयाचे राहिले आहेत, आणि तुम्हाला इतक्या लवकर संहार करायची का प्रवृत्ती झाली? तुम्हाला माहित आहे का? इकडे आमचे अप्रोक्ष ज्ञानी आहे, सामान्य ज्ञानी आहे, विशेष ज्ञानी आहे, प्राप्त द्यायचे आहे, तुम्ही संहाराचा उल्लेख झाला तुम्हाला. मग अव्यक्त मंत, मग आता अव्यक्त मंत काय म्हणतात? ते काय म्हणतात? दोहा संवाद काय म्हणतात? येतुके दिशे असूनही काही केले, सृष्टी रचना होऊन किती अमर्याद काळ लोटला, इतक्या दृष्टीने काय केलं मग अवतार घेऊन? कोण म्हणते? अव्यक्त म्हणतं परमेश्वर, या व्यक्त म्हणत अवतार म्हणतात. हे अनंत अवतारात नाही व्यक्त झाली. काय केलं तिथे? सृष्टी रचनेला किती काळ मर्यादा झाली, इकडे दिस तुम्ही काही केले, अजून तुमचे अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी प्राप्त जायचे राहिलेच आहेत. काय म्हणजे ते यांना बोलून राहिले, म्हणजे प्रेशर न बोलतो का आणखी राहिले नाहीत काय? मग व्यक्त म्हणत काय? मग आता व्यक्त म्हणत काय म्हणतात? आमचे दुःख तुम्ही काय जाणत असा, तुम्हाला काय माहित आमचं दुःख? काय जाणत असा? आमचे दुःख तुम्ही काही जाणत असा, जाणता काय?
आम्ही एका एका जीवाकारणे झाडी गोंडवाडा फिरलो, अनस्ता स्वीकारली. एक सोडा कटी प्रदेशे, एक सोडा श्रीमुगुटीन, श्रीकरी पाणी पात्र ऐशा अनस्था स्वीकारली. आम्ही अशा प्रकारे ज्या जीवाच्या उद्धारासाठी आम्ही अशी अनस्था स्वीकारली. तर दुःख भोगताय आम्ही, तुम्हाला काय माहित आहे, तुम्ही जाणता नाही का, असं म्हणतात. दोन संवाद आहे. मग अव्यक्त म्हणतं काय म्हणतात, आम्ही जाणत नाही तर कोण जाणते. आम्ही जाणते कोण जाणते, आम्हाला माहित आहे सगळं, तुम्ही काय करता ते कोण जाणते. मग व्यक्त म्हणतं काय म्हणतात, समदुःखिया जाणे की. अहो तुम्ही काय जाणता, आमच्या बरोबरीचा जो अवतार आहे ना तो, आणि आम्ही कशा प्रकारे या पृथ्वीवर फिरतो जीवाच्या उद्धारासाठी, ते आम्ही समदुःखी दोन सारखे दुःखी आम्ही जाणतो, तुम्ही नाही जाणू शकणार, असं त्यांना अडवतात. अव्यक्त म्हणताना हे व्यक्त अवतार म्हणजे मूर्तधारी अवतार. मग व्यक्त म्हणतं काय म्हणतात, समदुःखिया जाणे की, म्हणजे आमच्यासारखा पैल ब्रह्मांडी जो व्यसनभूत अवतार आहे ना तो जाणतो. असा व्यक्ताव्यक्ताचा संवाद सांगितला. तर दोन्हीचे मत भिन्न भिन्न असतील. आता व्यक्त आणि अव्यक्त संवाद किती मस्त रंगवला, दोन्हीचे मत भिन्न भिन्न असतील. मग तेथचे स्वरूप आणले की. मग आता तिका काय म्हणता, मग दोन्ही मत भिन्न भिन्न आहेत, मग दोन्ही वेगळे असतील. मग तिथूनच स्वरूप आणले. हे मूर्ती हे मूर्ती झाल्या, आऊट हाताचे माने मूर्ती धारण केली. आणि ते कसं आहे, सागरासारखं अथांग स्वरूप आहे, तिथं तर अंत नाही स्वरूपाचा, परमेश्वरूपाला. तेथेच स्वरूप आणले की, म्हणजे कृपा माऊलीने तेथे स्वरूप आणले की, कृपा शक्ती माझे कृपा उपलेली. असा व्यक्ता अव्यक्ताचा संवाद सांगितला. तर परमेश्वर एका एका जीवाकारणे झाडी गोंडवाडा फिरतात, अनस्था स्वीकारतात. असे परमेश्वराचे कष्ट जीवाने जाणून परमेश्वराच्या व्यसनाला पात्र व्हावे आणि आपले कुमरत्व भंगून द्यावे. आपले कुमरत्व म्हणजे अनुसरावे, परमेश्वराला अनन्य भावे शरण जावे, धर्माचे आचरण करावे. मागे सांगितले द्वापारी अनेक व्यसने, तर श्रीकृष्ण चक्रवर्तीला अनेक व्यसने आहेत. काय मागे सांगितले, द्वापारी अनेक व्यसने, तर श्रीकृष्ण चक्रवर्ती अनेक व्यसने आहेत. काय और अनेक अवतारा अनेक व्यसने, म्हणजे अनेक अवताराला अनेक व्यसने आहेत. मागे सांगितले, आम्हा अनेक कवनीच नाही, म्हणजे आमच्या गोसाव्याला कोणतेच व्यसन नाही. कोणतेच व्यसन नाही. काय आम्हा अनेक कवनीच नाही, म्हणजे आमच्या गोसा कोणतेच व्यसन नाही. काय आमच्या गोसावया जीव उद्धरावयाचे व्यसन, म्हणजे जीव उद्धरण्याचेच व्यसन आहे. कवना कवने व्यसन म्हणलं तर ये अवताराची प्रशंसा म्हणू काय कवना कवने व्यसन म्हणतलिया सकळ अवतार व्यावृत्तीले, म्हणजे सकळ अवताराची तर व्यावृत्ती केली. म्हणजे कुणाला कोणतं व्यसन आहे, कोण्या अवतारला पार करायचं, कोण्या अवतारला पाण्याकडे उतरणं करायचं अवतार आहे, व्यसन आहे. पुन्हा कोणते पुन्हा आमची गोष्ट म्हणून व्यावृत्ती झाली. मागे सांगले अनेक अवतारा अनेक व्यसने, तर कोण्या अवतारला कोणते व्यसन, कोण्या अवतारला कोणते व्यसन. एका बाण विहिरी छेदावयाचे फोडावयाचे व्यसन, एका बाण विहिरी फोडावयाचे व्यसन, एका पारदेयाचे व्यसन, म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीला काढला धनुष्य